नमस्कार मित्रांनो, बुकसोल किताब की आत्मा मध्ये आज आपण उलगडत आहोत मराठी साहित्याच्या सर्वांत हृदयस्पर्शी रत्नांपैकी एक श्यामची आईचे अविस्मरणीय जग। भावना, त्याग आणि ममतेच्या सुवासाने भरलेला हा प्रवास तुमच्या मनाला नक्कीच स्पर्श करून जाईल। श्यामची आई, मातृत्वाच्या तत्वज्ञानाचे भावनिक कथन। पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजी यांनी आपल्या आश्रमातील मित्रांना रात्रीच्या वेळी सांगितलेल्या आठवणींचे गोफ म्हणजे श्यामची आई। हे केवळ एका मुलाचे आत्मचरित्र नसून भारतीय संस्कृतीतील मातृत्वाचा आणि नैतिक मूल्यांचा उद्बोधक ग्रंथ आहे। गुरुजींनी हे कथन 42 रात्रींमध्ये, रात्र पहिली ते रात्र 42वी गुंफले आहे, जसे नैतिकतेची इमारत एका रात्रीत उभी न राहता सातत्याने जपावी लागते। आश्रमातील प्रार्थनेनंतर सुरू होणारी ही कथा श्यामच्या आईच्या आवडी किंवा बयो नावाच्या व्यक्तिमत्वाभोवती फिरते, जिचे माहेर धर्मनिष्ठ पण श्रीमंत नव्हते। तिने श्रीमंती पाहिली आणि नंतर दारिद्र्यही अनुभवले, ज्यामुळे तिचे जीवन मूल्यांवर आधारित राहिले, भौतिक संपत्तीवर नाही। श्याम, जो आता प्रौढ झाला आहे, आपल्या आईच्या तेजस्वी स्मृतींमध्ये रममाण होत वाचकाला त्या 42 रात्रींच्या प्रवासात घेऊन जातो। ही कथा केवळ वात्सल्य दाखवत नाही, तर राष्ट्रनिर्माणासाठी आवश्यक असलेल्या चारित्र्याच्या पायाभरणीचे महत्त्व सिद्ध करते। मातृत्वाचे अमृतमय शिक्षण। कथेची सुरुवात होते ती श्यामच्या बालसुलभ चुका आणि आईच्या त्यांना क्षमा करणाया पण संस्कार करणाया वृत्तीने। रात्र पहिली ही आईच्या मूलभूत शिकवणीने उजळून निघते। वटसावित्रीच्या व्रतासाठी आई जेव्हा वडाला प्रदक्षिणा घालायला जाते, तेव्हा ती श्यामच्या मनात सदाचाराचे बीज पेरते। ती म्हणते, पाप करताना लाज वाटू दे, चांगले काम करताना लाज नको। ही शिकवण श्यामच्या मनात खोलवर रुजते। जेव्हा श्याम तिला रागावल्याचे विचारतो, आई, तुला माझा राग आला होय? तुला वाईट वाटले? तेव्हा आईचे हृदय त्याला मायेने कवटाळते, नाही हो बाळ, मी तुझ्यावर कशी रागेन? मला तुझ्यावर रागवता येत नाही हो, श्याम। आईचे हे बिनशर्त प्रेम, अनकॉन्डिशनल लव, श्यामला सुरक्षितता देते, ज्यामुळे त्याला चुका स्वीकारण्याची आणि दुरुस्त करण्याची प्रेरणा मिळते। ती शिक्षा करण्याऐवजी आत्मपरावर्तनासाठी प्रवृत्त करते। या वात्सल्याच्या छायेत श्यामच्या जीवनातील पहिला मोठा धडा येतो, स्वावलंबनाचा। श्यामला रामरक्षा स्तोत्र पाठ करायचे असते, पण पुस्तक उपलब्ध नसते। रात्र 17वीत स्वावलंबनाची शिकवण। आई त्याला पुस्तक नसले म्हणून रडत न बसता स्वतःच्या कष्टातून मार्ग काढायला सांगते। श्याम कष्टाने सारे लिहून काढतो आणि स्तोत्र पाठ करतो। आईला झालेला आनंद शब्दातीत असतो। ती त्याला पोटाशी धरते आणि कृतार्थ होऊन म्हणते, अरे, आपल्याला हात पाय डोळे सारे आहे। स्वतःच्या पायावर उभे राहावे। ज्याला बुद्धी आहे, मनात निश्चय आहे, त्याला सारे काही आहे। असाच कष्ट करून मोठा हो, परावलंबी कधी होऊ नकोस। आई श्रमनिष्ठेला ईश्वराशी जोडते। ती म्हणते, तू आज देवाला फार आवडला हो श्याम, कारण तू स्वतः कष्ट करून सारे लिहून काढून त्याचे स्तोत्र पाठ केले। श्रम हीच पूजा आहे, हा तात्विक धडा येथे मिळतो। पण या धड्याला ती लगेच नम्रतेची जोड देते। ती श्यामला सावध करते, दुसऱ्यांपेक्षा आपल्याला अधिक काही येते, या गर्वाने कोणाला हिनू नकोस, कोणाला तुच्छ लेखू नकोस। स्वावलंबन हे केवळ वैयक्तिक उन्नतीसाठी नसून सामाजिक समतेसाठीही आवश्यक आहे, हे ती स्पष्ट करते। आईच्या या संस्कारांमुळे श्यामचे मन हळूहळू संवेदनशील आणि विवेकी बनू लागते। लहानपणी ताईशी भांडण झाल्यावर आईनेच दोघांचेही भांडण मिटवल्याच्या आठवणी किंवा शाळेत डब्यातील पोळी तशीच टाकल्यावर आईने दिलेली शिकवण, यातून श्यामच्या मनात बंधुप्रेम आणि व्यवहाराची शुद्धता मूळ धरते। श्रीमंतीतून संघर्षाकडे। श्यामच्या बालपणातच कुटुंबाचे नशीब पालटते। वडिलांची नोकरी जाते, मालमत्ता विकावी लागते आणि कुटुंबावर कर्जाचा मोठा डोंगर उभा राहतो। रात्र 32वीत वर्णन केल्याप्रमाणे कुटुंबाला कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक या अवस्थेतून जावे लागते। या काळात वडील, जे बाह्य जगाचे प्रतिनिधित्व करतात, ते आपली प्रतिष्ठा आणि संपत्ती नष्ट झाल्याने मानसिकरित्या खचतात।
त्यांची ही मानसिक दुर्बलता कुटुंबातील भावनिक ताण वाढवते. पण आई मात्र आंतरिक मूल्यांवर आधारित असल्याने या संकटकाळातही स्थिर राहते. भौतिक अडचणींनी ती कधीच विचलित होत नाही, कारण तिचे लक्ष मुलांच्या नैतिक जडणघडणीवर स्थिर असते. दारिद्र्याच्या या तीव्र संघर्षात आईच्या त्यागाचा एक अत्यंत हृदयस्पर्शी प्रसंग समोर येतो. श्यामला नवीन सध्याची तीव्र इच्छा असते, पण आईजवळ पैसे नसतात. आई जुन्या फाटक्या कपड्यांना गोळा करते, त्या फाटलेल्या अस्तित्वाचे तुकडे शिवते आणि त्याला नवीन सदरा देते. हा केवळ सदरा नसतो, तर तो तिच्या त्यागाच्या आणि वात्सल्याच्या धाग्याने विणलेला असतो. श्यामला वाटणारी ती तीव्र इच्छा आणि आईची ती इच्छा पूर्ण करण्याची असहायता ही दारिद्र्याची खरी वेदना दर्शवते. स्वाभिमानाची कसोटी, दक्षिणेचा त्याग. दारिद्र्य एका बाजूला असतानाच आईच्या संस्कारांमुळे श्यामच्या स्वाभिमानाची उंची वाढत जाते. कुटुंबातील सदस्य कर्जामुळे हतबल असताना बाहेरच्या जगात फुकट मिळणाऱ्या गोष्टींबद्दल श्यामच्या मनात द्वंद्व निर्माण होते. एका विवाह समारंभात दक्षिणा वाटण्याची प्रथा असते. लहानपणी श्यामला पैसे मिळवण्याचा आनंद वाटत असे, पण आता त्याच्या श्रमांचे महत्त्व त्याला समजले होते. जेव्हा उपाध्यायांना दक्षिणा वाटली जाते, तेव्हा श्यामला लक्षात येते की हे पैसे त्याच्या मेहनतीचे नाहीत. तो भटजींसारखा श्रम करून कमविलेल्या पैशांचा हक्कदार नाही. त्याचे मन त्याला सांगते, जे आपले नाही ते घेऊ नये. श्याम अत्यंत विनम्रपणे ती दक्षिणा नाकारतो. हा प्रसंग म्हणजे केवळ पैशांचा त्याग नसून तो समाजातील फुकट मिळवण्याच्या लालसेवर केलेला प्रहार आहे. आईच्या शिकवणीमुळे श्याम आता नैतिकतेच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचला होता. त्याने दारिद्र्य पत्करले, पण स्वाभिमान विकला नाही. बंधुप्रेम आणि उदारता. आर्थिक ताण असताना कुटुंबात अनेकदा तणाव येतो, पण आई त्या तणावांनाही प्रेमात रूपांतरित करते. रात्र 26वी बंधुप्रेमाची शिकवण देते. आई मुलांना शिकवते की संकटात एकमेकांना आधार द्यावा. या भावनिक आधारातूनच उदार पितृहृदय टिकून राहते, ज्यामुळे गरिबी असूनही कुटुंबाची माणुसकी आणि एकोपा कायम राहतो. दुःखाची पराकाष्ठा. दारिद्र्याने कुटुंबाला ग्रासलेले असताना आईच्या जीवनातील चिंता वाढत जाते. रात्र 35वी आईचे चिंतामय जीवन आणि रात्र 36वी तेल आहे तर मीठ नाही या अवस्थेचे चित्रण करते. तेल आहे तर मीठ नाही ही केवळ भौतिक कमतरता नव्हे, तर कुटुंबाच्या जगण्याची रोजची अनिश्चितता आणि त्रास दर्शवते. आईचा हा संघर्ष म्हणजे मुलांसाठी मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठीचा निरंतर आटापिटा होय. रात्र 37वीत कुटुंबावर सामाजिक अपमानाचा प्रसंग ओढवतो, अब्रूचे धिंडवडे. दारिद्र्यात जगताना स्वाभिमानाचे रक्षण करणे किती कठीण असते याची जाणीव श्यामला होते. या घटनेमुळे श्यामच्या मनात वैयक्तिक दुःखापेक्षाही मोठे दुःख घर करते. त्याला केवळ आपल्या कुटुंबाचे दारिद्र्य दिसत नाही, तर त्याला देशातील दारिद्र्य, दुःख आणि पारतंत्र्याची जाणीव होते. श्यामच्या मनात निराशा घर करते. त्याला वाटते की भारतात जीवन, आनंद आणि माणुसकीचा अभाव आहे. त्याचे वैयक्तिक दुःख व्यापक सामाजिक आणि राष्ट्रीय दुःखात रूपांतरित होते. साने गुरुजींनी श्यामच्या भावनांचा उपयोग करून तत्कालीन भारताच्या दुर्दशेवर भाष्य केले आहे. आईने दिलेले नैतिक बच त्याला या नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी आधार देते. शेवटची निर्वानिरव आणि अमृतत्व. रात्र 38वीपासून आईच्या शेवटच्या आजाराला सुरुवात होते. आई अशक्त झाली आहे, पण तिचे मन अजूनही वात्सल्याने भरलेले आहे. ती आपल्या बागेतील झाडांना पाणी देण्याची काळजी व्यक्त करते. हे झाडांचे पोषण करणे म्हणजे मातृत्वाच्या निरंतर पोषणाचे आणि सृजनाचे प्रतीक आहे. आईला श्यामची भेट घेण्याचा आग्रह असतो. ती आपल्या मुलाला, श्यामला, पुन्हा एकदा आठवण करून देते की तिची प्रतिष्ठा आता सामाजिक स्थानात नाही, तर मुलांच्या नैतिक जडणघडणीत आहे. तिच्या शेवटच्या क्षणी तिचे बोलणे असंगत असले तरी प्रेमळ असते. रात्र 40वी, शेवटची निर्वानिरव. आईचा श्वास थांबण्यापूर्वी तिचे शब्द केवळ कौटुंबिक नव्हे, तर राष्ट्रीय एकात्मतेचा आणि मानवतेचा संदेश देतात. सारी प्रेमाने नांदा.
आईच्या या शब्दांनी सारा परिवार आणि संपूर्ण कथा स्तब्ध होते. तिचा देह शांत होतो, पण तिची शिकवण अनंतकाळसाठी तेथेच राहते. रात्र 41वीत श्यामला ती आई भस्मम्य मूर्ती वाटते, म्हणजे ती भौतिकरित्या नष्ट झाली असली तरी तिच्या संस्कारांचे भस्म, पवित्र राख त्याच्या मनात आहे. रात्र 42वी, आईचे स्मृतिश्राद्ध. श्याम आता जाणतो की आईच्या आत्म्याचा आणि विचारांचा आदर करणे हेच खरे श्राद्ध आहे. आई अमर झाली आहे. ती केवळ श्यामची आई राहिली नाही, तर ती संपूर्ण विश्वाची मातृदेवता बनली आहे. तिचे प्रेम आणि संस्कार श्यामला पुढे जीवनात आलेल्या प्रत्येक संघर्षात बळ देत राहतात. मातृत्वाचा आदर्श, धर्म आणि वित्त यातील संघर्ष. श्यामची आई या साहित्यकृतीचा केंद्रबिंदू म्हणजे भौतिक दारिद्र्य, वित्त विरुद्ध नैतिक संपत्ती, धर्म यातील शाश्वत संघर्ष. श्यामच्या आईने आयुष्यात दोन्ही अवस्था पाहिल्यामुळे तिला भौतिक सुखांची क्षणभंगुरता कळली होती. कुटुंबावर जेव्हा आर्थिक संकट आले तेव्हा वडिलांनी प्रतिष्ठा गमावल्यामुळे ते खचले, कारण त्यांची ओळख बाह्य संपत्तीशी जोडलेली होती. याउलट आईची शक्ती तिच्या आंतरिक मूल्यांमध्ये होती. दारिद्र्याच्या टोकाच्या क्षणीही तिने स्वाभिमान, दक्षिणा नाकारणे आणि कष्ट, रामरक्षा लिहिणे यांसारख्या नैतिक ध्रुवपदांना ढू दिले नाही. आईने मुलांवर केलेले संस्कार म्हणजे तिच्यासाठी एका उच्च ध्येयासाठी केलेले तप होते. ती केवळ मुलांची काळजी घेणारी माता नव्हती, तर ती साने गुरुजींना अभिप्रेत असलेली भारतीय संस्कृतीची जननी होती. तिने स्वतःच्या दुःखाला मुलांवरच्या संस्कारांसाठी साधन बनवले, ज्यामुळे श्यामला जीवनातील कठोर वास्तव स्वीकारण्याची आणि त्यावर नैतिकतेच्या बळावर मात करण्याची क्षमता मिळाली. श्यामचे चारित्र्य, वैयक्तिक संवेदनेतून सामाजिक जबाबदारीकडे संक्रमण. श्यामचे चरित्र संवेदनशीलतेतून सामाजिक जबाबदारीकडे होणारे उत्कट संक्रमण दर्शवते. सुरुवातीला तो लहान सहान चुकांसाठी आईचा राग येणार नाही ना याची भीती बाळगतो. परंतु आईच्या शिकवणीमुळे टेबल इंटेग्रेशन, नैतिक मूल्यांची उत्क्रांती, विशेषतः दक्षिणा नाकारण्याच्या प्रसंगानंतर तो कठोर नैतिक निर्णय घेण्यास शिकतो. जेव्हा कुटुंबावर अब्रूचे धिंडवडे ओढवतात आणि दारिद्र्याचा दाह वाढतो, तेव्हा श्यामच्या मनातले दुःख केवळ व्यक्तिगत राहत नाही. त्याला वाटते की भारतात माणुसकीचा अभाव आहे आणि मूलभूत गरजाही मिळत नाहीत. त्याच्या मनातील ही निराशा, ही खिन्नता त्याच्या वाढत्या सामाजिक जाणीवेचे प्रतीक आहे. साने गुरुजींनी श्यामच्या वैयक्तिक भावनांचा वापर करून एका भावी राष्ट्रसेवकाचे चरित्र कसे घडते हे सिद्ध केले आहे, जेथे मातृत्वाचे प्रेम त्याला मोठ्या सामाजिक ध्येयाकडे प्रेरित करते. श्यामच्या नैतिक प्रवासाचे टप्पे खालीलप्रमाणे स्पष्ट करता येतात. नैतिक मूल्यांची उत्क्रांती, श्यामचे नैतिक टप्पे. श्यामची आई या कथामालिकेतील 1 ते 10 कथाखंडांमध्ये पापाची लाज आणि चांगले करताना बाळगायची भीती हे मूलभूत तत्त्व ठळकपणे उभे राहते. श्याम जसजसा वाढत जातो तसतसा आत्मपरीक्षणाची सवय, स्वतःच्या संवेदना ओळखण्याची क्षमता आणि आईच्या प्रेमावरचा अढळ विश्वास अधिकच गहिरा होत जातो. या अध्यायांचा व्यापक संदेश म्हणजे निर्भीड सदाचार, स्वतःच्या कृतींसाठी जबाबदार राहणे, चांगले करणे आणि सत्याला घाबरणे. पुढील 11 ते 20 कथाखंडात स्वावलंबनाचा दृढ धडा, रामरक्षाच्या माध्यमातून आत्मबलाची जाणीव आणि बंधुप्रेमाची कोमल परंतु संयमी मांडणी दिसते. कष्ट करण्याची तयारी आणि अहंकाराचा त्याग ही श्यामची नैतिक प्रगतीची पावले ठरतात. इथे कथानक आपल्याला सांगते, श्रमनिष्ठा आणि निरहंकार हाच मनुष्याचा खरा अलंकार. त्यानंतर 21 ते 33 कथाखंडात दक्षिणेचा त्याग, कर्ज व दारिद्र्याची कडू वास्तवता आणि फुकटच्या वस्तू नकोत हा स्वाभिमानाचा जाज्वल्य संदेश केंद्रस्थानी येतो. श्यामचे भावनिक उत्तर अत्यंत स्पष्ट, स्वावलंबन हाच खरा सन्मान. आपल्या घासाला ओरबाडून दिले जाणारे दान स्वीकारू नये, याचे आईकडून घडवलेले शिक्षण त्याच्या अंतरात्म्याला आकार देत जाते. आणि अखेरीस 34 ते 42 कथाखंड, जिथे सामाजिक अपमान, अपुरे समजून घेणारे जग आणि आईच्या मृत्यूचे महाभयंकर दुःख श्यामच्या आयुष्यात नवे वादळ घेऊन येते.
या शोकातून श्याम वैयक्तिक नैराश्य सोडून व्यापक सामाजिक जाणीवेच्या दिशेने प्रवास करतो, जणू आईच्या शिकवणीचे शेवटचे रूप. तात्विक दृष्टिकोनातून सांगायचे तर वैयक्तिक त्यागातूनच राष्ट्रीय जाणीव जन्म घेते हा अंतिम संदेश या कथांच्या मुळाशी दृढपणे उभा राहतो. श्यामची आई हे केवळ कथासंग्रह नसून ते एका आत्मिक आणि सामाजिक क्रांतीचे बीज आहे. आईच्या शिकवणीतून निर्माण होणारे प्रेम, त्याग आणि स्वाभिमान ही केवळ वैयक्तिक मूल्ये नाहीत, तर ती एका उदात्त, नैतिक राष्ट्रनिर्मितीसाठी आवश्यक असलेली मूलभूत तत्त्वे आहेत. आईच्या महानिर्वाणानंतर श्यामसाठी ती भस्मम्य मूर्ती ठरते, कारण तिच्या देहापेक्षा तिची शिकवण अधिक चिरंजीव आहे. कथेचा अंतिम संदेश, सारी प्रेमाने नांदा, हा केवळ कुटुंबापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण मानवतेला दिलेला सलोख्याचा आणि एकात्मतेचा शाश्वत उपदेश आहे, ज्यामुळे ही साहित्यकृती मराठी साहित्यात अजरामर ठरली आहे.